कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये। 19 एप्रिल रोजी मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनीमध्ये मोठी चोरी झाल्यानंतर आज 9 मे रोजी पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे। मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीतील डॉक्टर विवेक सूर्यवंशी आणि सौ प्रतिभा सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली। हे दाम्पत्य गावी गेलेले असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी दरवाजाची कडी कोंडा कटरच्या सहाय्याने कापून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करत सुमारे 3 लाख रुपये रोख आणि 2 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 3.5 ते 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील CCTVच्या आधारे शोध सुरू केला असून श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। याबाबत तक्रारदार डॉक्टर विवेक सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती दिली। मी डॉक्टर विवेक वामन सूर्यवंशी, मी 7 तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे। 7-8 पुण्यात राहिलो मी। 7-8 पुण्यात राहिलो। 9ला सकाळी मी 10:15 कोपरगाव इथं पोहोचलो। माझ्या राहत्या घरी पोहोचल्यानंतर माझी मिसेस ज्यावेळेस गेटचं कुलूप उघडून वरती गेली त्यावेळेस तिला मधला दरवाजा उघडा दिसला। तिला शंका आली की नेमकं काय झालंय बुवा। ती तशीच खाली आली। मला म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं। मग आम्ही दोघं वरती आलो। त्यावेळेस दरवाजे उघडलेले दिसले होते, दोन्ही दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे उचकपाचक केलेली होती। तिथं कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये मिसेसचे होते आणि 2-2.5 तोळे सोनं होतं। सगळं लंपास झालेलं आहे आणि सगळे उचकपाचक करून ठेवले तिन्ही ठिकाणची। आणि मिसेस म्हणजे मिसेसच्या पर्समध्ये पैसे होते, पर्स सगळे पैसे गेलेले आहेत। हो, आता मी केली आहे, 12:15ला तक्रार केली आहे, FIR नोंदवला आहे मी। पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला लाभलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे। डॉगने फक्त रोडपर्यंत मार्ग दाखवला आहे। पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते मोटरसायकलवर निघून गेलेले आहे। इथून पुढे कोणाच्या चोऱ्या होऊ नये बाबा, पोलीस सिक्युरिटी वाढवावी। आता आपली चुकी आहे की आपण घराचे एवढे पैसे ठेवायला नाही पाहिजे, परंतु चुकून ते ठेवले गेले होते। कारण माझे मिसेसचे आई वडील दोघं आजारी असतात, त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये। ते पोलिसांनी त्वरित याचा छडा लावून कमीत कमी माझा मुद्दामाल मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य ती, तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझे प्रयत्न आहे बाबा। आणि ज्येष्ठ नागरिक म्हणूनच मी हे सगळं कंप्लेंट करायला गेलो खरं म्हणजे।